Hello students, in last video we learned about the excretory system in human beings. ज्याच्यामध्ये आपण ह्यूमन बीइंग्सची एक्सक्रिटरी सिस्टीम ही पूर्णपणे स्टडी केली, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की किडनी हा एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहे. म्हणजेच काय तर किडनी काय करते, जे काही बॉडीमधले टॉक्सिक मटेरियल आहे, त्याचबरोबर जे काही एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आहे याला एलिमिनेट करण्याचं काम करते आणि त्याचबरोबर आपल्या बॉडीचं होमिओस्टॅसिस करते. म्हणजेच काय, जे काही रेग्युलेशन आहे, ऑस्मोरेग्युलेशन आहे, बॉडीमधलं जे काही एन्व्हायरमेंट मेंटेन करणं आहे, हे सगळं काम कोण करतं तर किडनी करते. साल्ट आणि वॉटरचं मेंटेनन्स करून ऑस्मोरेग्युलेशनसुद्धा किडनी करते. तर जनरली 2 किडनीज असतात, ज्याच्यामध्ये pH मेंटेन करणे, ऑस्मोरेग्युलेशन करणे किंवा होमिओस्टॅसिस करणे हे सगळे काम कोण करतं, किडनी करतं. आणि तेथून जे काही एक्सेस अमाऊंटमध्ये वॉटर आणि टॉक्सिक नायट्रोजनस वेस्ट आहेत त्यांना युरेटर थ्रू पास आउट केलं जातं आणि युरेटर्स हे युरिनरी ब्लॅडरमध्ये ते सगळं स्टोअर करतात, ज्याला आपण युरिन म्हणतो. आणि युरिनरी ब्लॅडर हा टेम्पररी स्टोरेज आहे, जिथे युरिन स्टोअर केलं जातो. त्याच्यानंतर युरेथ्रा थ्रू ते एलिमिनेट केलं जातं बॉडीच्या बाहेर. तर जी काही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ह्यूमन बीइंगची, याची आपण डिटेल स्टडी केली. पण जनरली जे काही एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, ज्याला आपण किडनी म्हणतो, तर मेन जो किडनीचा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पूर्ण युरिन फॉर्मेशन होते. तर जनरली हा जो किडनीचा स्ट्रक्चर आहे त्याचा लॉन्जिट्यूडनल सेक्शन आपण पाहणार आहोत आणि तो आपण स्टडी करणार आहोत. तर जनरली सर्वात पहिल्यांदा आपल्याला किडनीची जे काही अगोदर आपण स्ट्रक्चर पाहण्या अगोदर जो काही एक्सक्रिटरी सिस्टीम पाहत असताना किडनीबद्दल आपण जनरल माहिती घेतली होती, ती आपण थोडे रिकेप करू. म्हणजेच काय तर जनरली किडनी ही बीन शेप्ड आहे, आउटर कॉन्व्हेक्स आणि इनर कॉन्केव्ह स्ट्रक्चर आहे. त्याचं लोकेशन आपण बघितलं ॲब्डोमेनमध्ये पोस्टेरियर साईडला, म्हणून आपण त्याला रिट्रोपेरिटोनियल किडनी असं म्हणतो. तर 12 थोरॅसिक्स, फर्स्ट लंबर, सेकंड लंबर आणि थर्ड लंबर वर्टेब्रा, याच्यामध्ये आपण त्याचं लोकेशन बघितलं. आणि ही बीन शेप्ड आहे, याचं डायमेन्शन बघितले 10x7x3 आणि त्याच्यामध्ये जे की 10 आहे ती लेंथ आहे, 7 ही वाईड आहे आणि 3 ही थिकनेस आहे किडनीची. ओके. आणि याच्यामध्ये जे काही किडनीचं स्ट्रक्चर आपण बीन शेप पाहिलं, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कॉन्केव्ह साईडला आपल्याला एक हिलम किंवा हिलस आपल्याला नॉच लाईक स्ट्रक्चर दिसतं, तिथून युरेटर पास होतो. तर आता आपण आउटर स्ट्रक्चर तेवढं पाहिले, तर इनर स्ट्रक्चर काय आहे आणि त्याच्या लॉन्जिट्यूडनल सेक्शनमध्ये आपल्याला किडनीमध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात ते आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं. तर आज आपण LS ऑफ किडनी याच्याबद्दल स्ट्रक्चर जाणून घेणार आहोत. तर जनरली आपण LS ऑफ किडनी पाहणार. तर किडनीमध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर पाहिलं होतं की ती बीन शेप्ड आहे, बरोबर आहे, बीन शेप्ड स्ट्रक्चर. तर जनरली बीन शेप्ड स्ट्रक्चरमध्ये आपण किडनी पाहतोय. तर आउटर जो काही स्ट्रक्चर आपल्याला दिसतो, ज्याला आपण कॉन्व्हेक्स म्हणलं होतं, तर आउटर जे काही मेम्ब्रेन आहे ते 3 लेयर्सपासून बनलेले, 3 लेयर्सपासून बनलेले. तर हे 3 लेयर्स कोणते कोणते आहेत, तर सर्वात आउटर लेयर आउटर लेयर जो आहे तो थिन लेयर आहे, ज्याला आपण काय म्हणतो, रिनल फेसिया. रिनल फेसिया ही सर्वात आउटर कवरिंग आहे किडनीची, ज्याला आपण काय म्हणतो, रिनल फेसिया. आणि ही थिन लेअरपासून बनलेली आहे. याचं मेन फंक्शन काय, तर आपण किडनीचं लोकेशन बघितलं ॲब्डोमेनमध्ये, बरोबर आहे. तर ज्यावेळेस ॲब्डोमेनमध्ये किडनी प्रेझेंट असते, तर जे काही आउटर कवरिंग आहे हे अँकर आहे ॲब्डोमेनच्या वॉलला, आणि त्याचबरोबर जे काही आजूबाजूला सराउंडिंगला जे काही टिश्यू असतात त्यांचं कनेक्शन हे कशासोबत असतं, तर आउटर कवरिंग सोबत. तर ती आहे रिनल फेसिया.
त्याच्यानंतर सेकंड जे आहे डार्कमध्ये काढू म्हणजे आपल्याला तिन्ही लक्षात येतील. त्याच्यानंतर मिडल साईडला सेकंड लेयर आहे ती आहे ती कशापासून बनलेली आहे तर सेकंड जी लेयर आहे ती आहे ॲडिपोज कॅप्सूल. जनरली हा ॲडिपोज कॅप्सूल काय आहे तर मिडल लेयर आहे आणि हा ॲडिपोज कॅप्सूल कशापासून बनलेला आहे फॅटी टिश्यूजपासून बनलेला आहे. तर रिनल फेसियम हा फायब्रस आहे, जसं की कनेक्शन हा ॲब्डॉमिनलचे जे काही वॉल्स आहेत आणि त्याचबरोबर जे काही सराउंडिंग टिश्यू आहेत त्याचं कनेक्शन हे रिनल फेसियासोबत होतं. सेकंड जो आहे तो आहे ॲडिपोज कॅप्सूल, जो की फॅटी लेयर्सपासून बनलेला आहे. आणि हे फॅटी लेयर्स म्हणजेच काय तर याचं मेन फंक्शन आहे किडनीला कोणताही शॉक बसू नये यासाठी शॉक ॲब्झॉर्बरचं काम कोण करतं तर ॲडिपोज कॅप्सूल करतो, ज्याच्यामुळे किडनीला कोणताही शॉक बाहेरचा बसत नाही. हा शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतो. त्याच्यानंतर सर्वात इनर मोस्ट जी आहे ती आहे रिनल कॅप्सूल. रिनल कॅप्सूल जनरली ही फायब्रस ट्रान्सपरंट टिश्यूपासून बनलेली आहे आणि ही जी रिनल कॅप्सूल आहे जनरली ही इनर मोस्ट लेयर आहे, किडनीची इनर मोस्ट लेयर आहे. तर सर्वात पहिल्यांदा जी आउटर लेयर आहे 3 लेअरपासून बनलेली आहे. तर सर्वात आउटर लेयर रिनल फेसिया, जो की सराउंडिंग जे काही टिश्यू आहेत किंवा ॲब्डोमिनल वॉल आहे त्यांच्यासोबत त्यांचं कनेक्शन असतं आणि ही व्हाईट फायब्रस सेल्सपासून बनलेली आहे, फायब्रस सेल्सपासून बनलेली आहे. त्याच्यानंतर ॲडिपोज टिश्यू हा कॅप्सूल हा सेकंड लेयर आहे. हा जो लेयर आहे तो काय करतो तर शॉक अब्झॉर्बर आहे, जे काही किडनीला शॉक्स बसतात त्याला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतो, ज्याच्यामुळे किडनीला कोणताही धोका होणार नाही. फॅटी लेयर्सपासून बनलेला आहे. त्याच्यानंतर रिनल कॅप्सूल हा इनर मोस्ट लेयर आहे, जो की स्मूथ मसलपासून बनलेला आहे आणि ट्रान्सपरंट व्हाईट फायब्रस सेल्सपासून बनलेलं आहे. तर हे झाले आउटर कवरिंग, जे की 3 लेयर्सपासून बनलेले आहेत. त्याच्यानंतर जे काही इनर जर बघितलं तर किडनी ही 2 पार्ट्समध्ये डिवाईड झालेली, एक कॉर्टेक्स आणि मेडुला. तर किडनीचे 2 पार्ट्समध्ये डिवाईड झालेले जे काही पार्ट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो कॉर्टेक्स अँड मेडुला. तर जे काही लेयर्स आहे त्याच्यापासून जे काही आउटर कवरिंग बघतो त्याला आपण काय म्हणतो कॉर्टेक्स. तर हा जो पार्ट आपल्याला दिसतोय तो आहे कॉर्टेक्स आणि जो इनर साइडचा आहे तो आहे मेडुला. हा आहे कॉर्टेक्स आणि हा आहे मेडुला. आता जे काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत ते कॉर्टेक्स आणि मेडुलामध्ये प्रेझेंट आहेत. तर याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत याच्यामध्ये जे काही फ्लुइड मटेरियल असतं ते पूर्णपणे कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट आहे. हा जो मेडुला आहे याच्यामध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं जे की ट्रायंग्युलर शेप लाईक स्ट्रक्चर आहे, ते पूर्णपणे मेडुलाला कव्हरिंग असते. तर इथे आपल्याला असे स्ट्रक्चर्स दिसतात ज्याला आपण काय म्हणतो पिरॅमिड्स. पिरॅमिड्स ओके. तर हे कुठे आहेत मेडुलामध्ये आहेत, याला आपण काय म्हणतो पिरॅमिड्स. किडनी 2 पार्ट्समध्ये डिवाइड झालेली, एक कॉर्टेक्स आणि दुसरा मेडुला. तर याला म्हणायचं रिनल
कॉर्टेक्स आणि हा आहे रिनल मेड्युला. तर रिनल कॉर्टेक्स जो की पेरिफेरल साईडला आहे, पेरिफेरल रिजनला आहे. त्याचबरोबर हा रेड कलरमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स जे आपल्याला दिसतात त्याला आपण काय म्हणतो, रिनल कॉर्टेक्स म्हणतो. त्याच्या इनर साईडला जो पार्ट आहे तो आहे रिनल मेडुला आणि रिनल मेडुलामध्ये आपल्याला ट्रँग्युलर स्ट्रक्चर्स दिसतात त्याला आपण रिनल पिरॅमिड्स असं म्हणतो. आणि हे जे रिनल पिरॅमिड्स आहेत त्याच्यामध्ये हा जो स्पेस दिसतो याच्यामध्ये सुद्धा जो पार्ट दिसतो ओके ग्रॅन्युलर स्ट्रक्चर सारखा याला आपण म्हणतो रिनल कॉलम. हा आहे रिनल कॉलम. त्याच्यानंतर हा जो आपल्याला स्ट्रक्चर दिसतोय, आपण जो पिरॅमिड काढलेला आहे ओके, हा आहे टुवर्ड्स कॉर्टेक्स आणि हा आहे टुवर्ड्स हिलस. तर हा जो पार्ट आहे जो की नॅरो पार्ट आपल्याला जो दिसतोय त्याला म्हणायचं पॅपिलिया, पॅपिला ओके. तर हा जो पार्ट आहे तो आहे रिनल पिरॅमिड्स ऑफ पॅपिला ओके. तर हे जे पॅपिला आहेत यांची जी ओपनिंग आपल्याला दिसते ओके, तर फॉर एक्झाम्पल इथे जे काही पॅपिलाज आहेत त्याच्या बाजूने आपल्याला जी काही ओपनिंग दिसते इथे त्यांची ओपनिंग होते. तर जी ही ओपनिंग जी आहे त्याला आपण काय म्हणतो, मायनर कॅलिक्स. आणि याच्यानंतर हे जे मायनर कॅलिक्स आहेत ते मेजर कॅलिक्समध्ये ओपन होतात. तर याला आपण काय म्हणतो, मेजर कॅलिक्स. तर जे काही पॅपिलीज आहेत त्यांची जी ओपनिंग आहे ती मायनर कॅलिक्समध्ये होते. सिंगल असेल तर मायनर कॅलिक्स आणि मोर दॅन असतील तर मायनर कॅलायसिस ओके. तर असे खूप सारे मायनर कॅलायसिस ज्यांची पॅपिलीची ओपनिंग जेव्हा झाली त्यावेळेस ती कुठे झाली, मायनर कॅलिक्समध्ये झाली. ज्यावेळेस मायनर कॅलिक्समध्ये ओपनिंग होते ह्या सगळ्या मायनर कॅलायसिस एकत्र ओपन होतात मेजर कॅलिक्समध्ये. तर हे जे मेजर कॅलिक्स आहेत म्हणजेच काय, तर एका किडनीजमध्ये सेव्हरल पिरॅमिड्स हे प्रेझेंट असतात ओके. तर याच्यामध्ये पॅपिलीची ओपनिंग ही झाली मायनर कॅलिक्समध्ये आणि हे जे मायनर कॅलिक्स आहेत, कॅलायसिस आहेत ते कुठे ओपन होतात, मेजर कॅलिक्समध्ये. आणि हे जे मायनर आणि मेजर कॅलिक्स आहेत हा जो ओपनिंग स्पेस आपल्याला दिसतोय याला आपण काय म्हणतो, रिनल पेल्विस. हा आहे रिनल पेल्विस. आणि ह्या रिनल पेल्विसच्या समोर जो काही आपल्याला पार्ट नॉच लाईक स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण काय म्हणतो, हिलस. आणि इथून हिलस पासूनच जी काही ओपनिंग होते आर्टरीज आणि वेन्सची आणि इथून ओपन होतो तो आहे युरेटर ओके. तर एलएस ऑफ किडनीमध्ये जर बघितलं तर जी काही किडनी आपल्याला दिसते त्याच्यामध्ये जे आउटर स्ट्रक्चर आहे ते 3 लेयर्सपासून बनलेलं आहे. सर्वात आउटर जो आहे तो आहे रिनल फेसिया जो की फायब्रस स्ट्रक्चर आहे, त्याचे अटॅचमेंट जे की ॲब्डोमिनल वॉल्स आणि जे काही सेव्हरल टिश्यू सराउंडिंग टिश्यूज आहेत त्याच्यासोबत अटॅच असते. ॲडिपोज कॅप्सूल जो की सेकंड लेयर आहे किडनीचा आउटर लेयर. ॲडिपोज कॅप्सूल जे की फॅटी टिश्यूपासून बनलेला आहे ज्याच्यामध्ये फॅट हे प्रेझेंट असतं, ज्याच्यामुळे तो
आउटर जे काही सराउंडिंग स्ट्रोक्स असतात त्यांना अब्झॉर्ब करतो, त्याच्यामुळे जे काही शॉक्स आहेत ते किडनीपर्यंत पोचत नाहीत, म्हणून आपण त्याला शॉक ॲब्झॉर्बर म्हणतो. रिनल कॅप्सूल जो की इनरमोस्ट आहे, जो की स्मूथ आहे आणि ट्रान्सपरंट आहे, तो किडनीचा सर्वात इन्नर पार्ट आहे किंवा इन्नर लेयर आहे. हे 3 लेयर्सपासून आपल्याला किडनीचा आउटर लेयर हा बनलेला आहे. त्याच्यानंतर जनरली ही जी किडनी आहे ती टोटल 2 पार्ट्समध्ये डिवाइड झालेली. एक आहे कॉर्टेक्स आणि दुसरा आहे मेड्युला. ओके, कॉर्टेक्स अँड मेडुला. कॉर्टेक्स काय आहे तर पेरिफेरल रिजन अँड मेडुला इज द मिडल वन. ओके, तर पेरिफेरल जी काही रिजन आहे जो की आपल्याला रेड कलरनी फॉर्म झालेला दिसतो आणि याच्यामध्ये ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स आपल्याला प्रेझेंट दिसतात, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्टेक्स म्हणतो. त्याच्यानंतर जो काही इनर साईडला आहे त्याला आपण मेड्युला म्हणतो, जो की पेल रेड कलरनी फॉर्म झालेला आहे, जो जनरली पेल रेड कलरमध्ये आपल्याला तो दिसतो. तर किडनी ही डिवायडेड झालेली आहे 2 पार्ट्समध्ये, एक रिनल कॉर्टेक्स आणि दुसरा रिनल मेडुला. रिनल कॉर्टेक्स जो की पेरिफेरल रिजनला आहे आणि ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट दिसतात आणि तो पूर्णपणे रेडिश कलरमध्ये आपल्याला दिसतो. सेकंड वन रिनल मेड्युला जो की मिडल साईडला आहे, कॉर्टेक्सच्या मिडल साईडला, आणि तो पूर्णपणे पेल येलो कलरनी पेल रेड कलरनी आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात तर एक पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर्स दिसतात. असे सेव्हरल पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर्स हे मेडुलामध्ये प्रेझेंट असतात आणि हे पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर्स जे आहेत त्यांना आपण रिनल पिरॅमिड्स म्हणतो. आणि हे जे रिनल पिरॅमिड्स आहेत त्याचा जो काही नॅरोवर पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, रिनल पॅपिलिया. आणि हा जो पॅपिलिया आहे तो ओपन होतो मायनर कॅलॅसिसमध्ये आणि मायनर कॅलॅसिसमधून ओपन होतात मेजर कॅलॅसिसमध्ये आणि मेजर कॅलॅसिस हे ओपन होतं रिनल पेल्विसमध्ये आणि रिनल पेल्विस हा ओपन होतो हिलसमध्ये आणि तेथून मग किडनीच्या बाहेर युरेटर पास आउट होतो. तर हा जो मेड्युला आहे या मेड्युलामध्ये नेफ्रॉन हा प्रेझेंट असतात, नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. आता जनरली हे नेफ्रॉन्स काय आहेत तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनीचं स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट जे आहे त्याला आपण काय म्हणतो, नेफ्रॉन्स म्हणतो. तर हे जे नेफ्रॉन्स आहेत वन किडनीमध्ये आपल्याला 1 मिलियन इतके नेफ्रॉन्स दिसतात. तर एका किडनीमध्ये आपल्याला 1 मिलियन नेफ्रॉन्स हे दिसतात. जनरली नेफ्रॉन्स हे कुठे प्रेझेंट असतात तर ते मेड्युलामध्ये प्रेझेंट असतात आणि कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात. तर पिरॅमिडमधून किंवा कॉर्टेक्समध्ये जर बघितलं तर बोमन्स कॅप्सूल हा आपल्याला कॉर्टेक्समध्ये दिसतो, कन्युलेटेड ट्युब्यूलसुद्धा आपल्याला कॉर्टेक्समध्ये दिसतो आणि जे काही हेनलेस ऑफ लूप आहे ते आपल्याला पिरॅमिडमध्ये दिसतं आणि त्याच्यानंतर पुन्हा कलेक्टिंग डक्ट हा कॉर्टेक्समध्ये दिसतो आणि कन्युलेटेड ट्युब्यूल कॉर्टेक्समध्ये दिसतो आणि कलेक्टिंग डक्ट आपल्याला पिरॅमिडमध्ये दिसतो. तर हे जे स्ट्रक्चर आहे जनरली हे स्ट्रक्चर काय आहे तर आपल्याला अगोदर नेफ्रॉन माहीत असणं गरजेचं आहे. जनरली आपण नेफ्रॉनचं स्ट्रक्चर पाहणारच आहोत, पण एक शॉर्टमध्ये एक कप लाईक स्ट्रक्चर असतं आणि या कप लाईक स्ट्रक्चरला कन्युलेटेड ट्युब्यूल असतो. कप लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण बोमन्स कॅप्सूल म्हणतो. त्याच्यानंतर कन्युलेटेड ट्युब्यूल असतो आणि एक स्ट्रेट लूप असतो ज्याला आपण हेनलेस ऑफ लूप म्हणतो आणि पुन्हा कन्युलेटेड ट्युब्यूल असतो DCT आणि त्याच्यानंतर हा आहे कलेक्टिंग डक्ट. ओके, तर असा जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये हा जो पार्ट आपल्याला दिसतोय हा जो हेनलेस ऑफ लूप आणि हा जो कलेक्टिंग डक्ट आहे हा जो पार्ट आहे तो आपल्याला कुठे दिसतोय पिरॅमिडमध्ये दिसतोय आणि हा जो पार्ट वरचा जो दिसतोय तो कॉर्टेक्समध्ये दिसतोय. तर जनरली जी काही फंक्शनल आणि स्ट्रक्चर युनिट आहे नेफ्रॉन ज्याला आपण म्हणतो त्याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हा बोमन्स कॅप्सूल, हा PCT म्हणजे
कन्व्होल्युटिन ट्यूब्यूल, हा DCT, हे सगळे पार्ट्स कुठे दिसतात आपल्याला? कॉर्टेक्समध्ये दिसतात. ओके. आणि हा जो पार्ट आहे हेनलेस ऑफ लूप आणि कलेक्टिंग डक्ट, हे मात्र आपल्याला पिरॅमिड्समध्ये दिसतात. आणि इथून याची पॅपिलेसची ओपनिंग मायनरमध्ये होते, मायनरमधून मेजरमध्ये होते, आणि मेजरमधून ती पेल्विसमध्ये होते आणि त्याच्यानंतर हिलसमध्ये होते. आणि हिलसपासून आपल्याला युरेटर पास आउट होताना दिसतो. आर्टरी आणि वेन्ससुद्धा आपल्याला तिथे दिसतात. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते आहे लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ एलएस ऑफ किडनी. तर हा जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये आपण काय काय बघितलं तर आउटर कवरिंग 3 लेयर्सपासून झालेली आहे. रिनल फॅसिया, ॲडिपोज कॅप्सूल, रिनल कॅप्सूल. त्याच्यानंतर किडनी 2 पार्ट्समध्ये डिवाइड आहे, आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेड्युला. कॉर्टेक्स जो की रेड कलरमध्ये आहे, ग्रॅन्युलर स्ट्रक्चरमध्ये आहे, पण जे काही नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, बोमन्स कॅप्सूल, हे आपल्याला कुठे दिसतो? कॉर्टेक्समध्ये दिसतो. त्याच्यानंतर मिडलमध्ये जर बघितलं तर पिरॅमिडचे स्ट्रक्चर्स दिसतात. आणि पिरॅमिडमध्ये आपल्याला हा जो पार्ट आहे हेनलेस ऑफ लूप आणि कलेक्टिंग डक्ट, म्हणजे अर्धा नेफ्रॉनचा पार्ट हा कॉर्टेक्समध्ये आहे, अर्धा पार्ट हा पिरॅमिड्समध्ये आहे. त्याच्यानंतर हा जो काही पिरॅमिडच्या मध्ये जो काही स्पेस दिसतो ज्याला आपण रिनल कॉलम म्हणतो त्यालाच कॉलम्स ऑफ बर्टीनी असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. ओके. त्याच्यानंतर जे काही ओपन्स होतात मायनर कॅलिक्स, मेजर कॅलिक्स, कुठे? रिनल पेल्विसमध्ये, याला आपण रिनल सायनससुद्धा म्हणून ओळखतो. ओके. त्याचं दुसरं नावसुद्धा आहे रिनल सायनस. त्याच्यानंतर हे आपण युरेटरमधून पासआउट होतं. युरेटर हा युरिनरी ब्लॅडरला अटॅच असतो आणि युरिनरी ब्लॅडरमधून जे काही युरिन स्टोअर केलेलं असतं, टेम्पररी स्टोरेज म्हणतो त्याला, तिथून ते युरेथ्रा थ्रू पासआउट होतं. तर जनरल किडनीचं स्ट्रक्चर हे असं आहे. आता पुढच्या पार्टमध्ये आपण हा जो नेफ्रॉन आहे याचं नेफ्रॉनचा डिटेल स्ट्रक्चर पाहणार आहोत. आणि त्याचनंतर नेफ्रॉन हा कसा फंक्शनल युनिट आहे, किडनीसाठी काय फंक्शन करतो आणि काय फंक्शन्स त्याच्या थ्रू केले जातात, तर आपण ते सुद्धा पाहणार आहोत, त्याचे फंक्शन्स काय काय आहेत. तर जनरली किडनीचे फंक्शन्स आपल्याला माहीत आहे. किडनी बॉडीचं की जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे ते मेंटेन करते, होमिओस्टॅसिस करते, त्याचबरोबर ऑस्मोरेग्युलेशन करते, आपल्या बॉडीमधलं साल्ट आणि वॉटर यांचं मेंटेन करते, आणि जे काही आपल्या बॉडीचं pH आहे ते सुद्धा मेंटेन करते. आणि जे काही इरिथ्रोसाइट्स आहेत ते सुद्धा फॉर्मेशन कुठं होतं? किडनीमध्ये होतं, कारण की इथे इरिथ्रोप्रोटीन्स फॉर्मेशन होतं आणि त्याच्यामुळे इरिथ्रोसाइट्स हे फॉर्म होतात, RBCs हे तिथे फॉर्म होतं. तर जे काही वर्किंग आहे किंवा फंक्शन आहे नेफ्रॉनचं ते आपण पुढच्या पार्टमध्ये